बोरगाव नगरपंचायतीचा 12,99,05,000चा अर्थसंकल्प, रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांवर भर. बोरगाव नगरपंचायतीचा सन 2026-27 सालाचा अंतिम सुधारित 12,99,05,920 रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये 68,652 रुपये शिल्कीचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारीत, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, उद्यान, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे. तर घरफाळ्यामध्ये 5% वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तरतूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचारी पगार, जाहिरात, प्रिंटिंग, नगरसेवकांचे मानधन, पथदीप, घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठा, उद्यान निर्मिती व मागासवर्गीय कल्याण निधी असे मिळून एकूण 3,48,33,553 रुपयांचा, तसेच 15वा वित्त आयोग, एसएमसी अनुदान, वॉटर स्केअरसाइटी, एसएससी मुक्त निधी तसेच इतरे अनुदानातून 8,36,36,000 व विशेष पावतीमधून विविध योजनांसाठी 1,14,36,367 रुपये असे एकूण 12,99,05,920 रुपयांची शिल्की अंदाजपत्रक सादर करण्यात आला. तर उत्पन्नातून शासनाकडून कर्मचारी येणारे वेतन, एसएससी मुक्त निधी, व्यापारी गाळ्याचे भाडे, इमारत बांधकाम परवानगी, व्यापार परवानगी फी, टेंडर विक्री व स्क्रॅप विक्री, 2 पाणीपट्टी व घरफळा, विद्युत ग्रँट असे एकूण 3,80,14,769 रुपये, तसेच 15वा वित्त आयोग, ईशल विशेष अनुदान, वॉटर स्केअरसाइटी व इतर उत्पन्नातून 8,05,80,000 रुपये, तसेच विविध वसुली व योजनेतून 1,14,36,367 रुपये असे एकूण 12,99,74,998 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायतीचा 75,572 रुपयांचा शिल्की अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर अर्थसंकल्पमधून बोरगाव शहराचा विकासाला प्राधान्य देण्यात आलेला आहे. शहरातील नागरिकांनी आपलं घर व पाणी कर भरून शहराच्या विकासाला चालना द्यावी. अधिक महसूल जमा झाल्यास शहराचा विकास झपाट्याने होत असतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यावेळी मुख्याधिकारी एस.बी. तोडकर यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक शरद जंगटे, तुळशीदास वसवांडे, माणिक कुंभार, रोहित पाटील, शोभा हावले, रुक्साना अफराज, वर्षा मनगुत्ते, गिरिजा वठारे, संगीता शिंगे, सुवर्णा सोबाने, अश्विनी पवार यांच्यासह सर्व नगरसेवक, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडियनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे, अकाउंट विभागाचे जी.एच. जमाल उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.